नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना उठावाकडून जाहीर निषेध. संगम चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 ते 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या हल्ल्याचा निषेध म्हणून बुलढाणा जिल्हा शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने आज 24 एप्रिलला बुलढाणा शहरातील संगम चौकात पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद्यांचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी देत निषेध नोंदविण्यात आला. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात, प्रवक्त्या सौ जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे, DS लहानेसर, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे, उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्री बोडखे, तुकाराम काळपांडे यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी 28 पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेनं भ्याड हल्ला केलेला आहे आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना एक प्रकारचं त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तान या अशा हालचाली, या हरकती वारंवार करत असून आपल्या भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्याचं काम करत आहे. परंतु कालचा जो हल्ला झाला तो अतिशय भ्याड हल्ला आहे, तो निंदनीय आहे. या हल्ल्याचा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्याकडून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आणि जे काही पर्यटक मृत्युमुखी पडलेले आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रती आम्ही संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये या देशातील जवळपास 28 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 6 पर्यटक त्यातले हे महाराष्ट्रातील होते. सर्वप्रथम या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या सगळ्या मृत पावलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करतो, श्रद्धांजली व्यक्त करतो. जे या देशामध्ये घडलंय, जो काही भ्याड हल्ला झालाय तो अतिशय वाईट झालाय, हे अतिशय वाईट झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्या देशाच्या सोबत आम्ही पक्ष म्हणून आहोत. निश्चितच या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं धार्मिक वळण न देता हे जे काही दहशतवादी होते त्यांना पकडून या पाकिस्तानवर आणि या दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा कुठलाही द्वेष भावना आणि वातावरण या देशामधलं बिघडवण्याचं कृत्य किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य हे कृपया करू